आपल्या आईच्या नातेवाईकांनी विचारणा केल्यामुळे खरं तर बालकलाकार म्हणून त्या चित्रपटसृष्टीत आल्या. आपला सहज सुंदर अभिनय आणि बोलका सोज्वळ चेहरा यांमुळे त्यांनी त्यांच्या फक्त 13 वर्षांच्या कारकिर्दीत चित्रपटसृष्टी गाजवली. महाराष्ट्र राज्य सरकारने 1966 मध्ये त्यांचा जो विशेष सन्मान केला त्यावेळेचे तत्कालीन सांस्कृतिक खात्याचे मंत्री प्रमोद नवलकर असं उद्गारले होते की या कितीही वृद्ध झाल्या तरी सौंदर्य स्पर्धेत पहिल्या येतील अशी अभिनेत्री. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शकुंतला महाजन आधीचे व विवाहानंतरचे नाव उमादेवी नाडगोंडे असे होते, परंतु बेबी शकुंतला या नावाने त्या चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म 17 नोव्हेंबर इसवी सन 1932 मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील हे छापखान्यात नोकरीला होते, तर प्रभात स्टुडिओचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते आणि त्यांनी विचारणा केली त्यामुळे त्या चित्रपटसृष्टीत आल्या व प्रभात फिल्म कंपनीच्या 10 वाजता या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला 1942 साली सुरुवात झाली. या चित्रपटातला त्यांचा अभिनय आणि गोड गुपित कळले मला हे गाणे चांगलेच गाजले. या सामाजिक चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालनटीचा बंगाल फिल्म असोसिएशनचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर अखेर जमलं, अबोली, कमल के फूल, कलगीतुरा, चिमणी पाखरं यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. PL अरोरा यांनी काढलेल्या परदेस या चित्रपटात त्या मधुबाला यांच्याबरोबर सहनायिका होत्या, तर किशोर कुमार यांची नायिका म्हणून त्या फरेब आणि लहरेमध्ये सुद्धा चमकल्या. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, व्ही शांताराम, बिमल रॉय, बिया चोप्रा यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कलाभूषण पुरस्कार, विविध संस्थांचे जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाले. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी जर मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्ष चित्रपटसृष्टी गाजवत राहिल्या असत्या, परंतु 60 मराठी आणि 40 हिंदी असे एकूण 100 चित्रपट करून त्यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षीच आपली चित्रपट कारकीर्द थांबवली. पुन्हा चित्रपट केले नाहीत आणि 18 जानेवारी 2015 रोजी त्यांचं निधन झालं. अशी होती बेबी शकुंतला यांची कहाणी. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटू कलारंजनच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.